नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. 1 मिनिटाचा व्हिडिओ किंवा 2 मिनिटांमध्ये तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट द्यायची. काय तर 23 नोव्हेंबर 2025 रोजी जी TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती, त्या परीक्षेच्या प्रश्नांसंदर्भात, त्या परीक्षेमध्ये नंतर जे निकाल लागले, जे फेरबदल झाले, जे आक्षेप घेतले, त्या सगळ्यामधून जे दोष, ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या, त्यावर आपले काही शिक्षक बांधव मुंबई हायकोर्टामध्ये जाऊन त्यांनी याचिका दाखल केली होती. त्या संदर्भाची अपडेट तुम्हाला द्यायची. ही याचिका सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे तर 82 वरून 81 मार्क्स ज्यांचे झाले त्या संदर्भाची ती याचिका आहे. जे 82ला पासिंग जर दिलंच तर ते पास होते. मात्र एक प्रश्न रद्द झाल्याने 149 पैकी 81 जे होते ते अपात्र ठरलेले आहेत. आणि याचिका त्याच मुद्द्या संदर्भाची होती की 17 नंबरचा नियम असं सांगतो की इंग्लिशमध्ये प्रश्न जर बरोबर असेल तर तो प्रश्न तसाच धरला जाणार, विचारात घेतला जाणार. मात्र रद्द केलेल्या प्रश्नापैकी काही प्रश्न असे होते की इंग्लिशमध्ये बरोबर होते, इतर माध्यमात मराठी, उर्दू, कुठल्या हिंदी असतील त्या माध्यमांमध्ये मात्र चुकलेले होते, म्हणून ते रद्द केले. आणि म्हणून 82 मार्क्स मिळालेले सुद्धा 81 मार्क्स एक प्रश्न रद्द झाल्यामुळे कमी झाले आणि ते अपात्र ठरले. तुम्ही सांगताय 17 नंबरच्या नियमामध्ये की इंग्लिशमध्ये बरोबर असेल तर तो विचारात घेतला जाईल. हा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा की जर मातृभाषाच निवडलेली असेल तर तुम्ही हे 17 नंबरचा नियम का टाकला आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली संदिग्धता. आणि अशा प्रकारे ही याचिका जी आहे, या याचिकेच्या 2 सुनावण्या झाल्या होत्या. तिसरी सुनावणी 9 मार्चला झाली आणि ती अंतिम सुनावणी. ओके, याबद्दल डिटेल मी तुम्हाला सांगतो. मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली होती. मग मुंबई उच्च न्यायालय, न्यायिक अधिकार क्षेत्र, अपील विभाग, नागरी, रिट याचिका क्रमांक 2451 2026. याचिकाकर्ता कोण आहेत तर आपले शिक्षक बंधू सुनील साहेबराव पाटील सर आहेत. कोणाच्या विरोधात याचिका टाकली? शालेय शिक्षण क्रीडा विभाग, शिक्षण व क्रीडा विभाग. ओके, आणि प्रतिवादी मग याचिकाकर्त्यांच्या वतीनं कोण होता तर सौ प्रीती वाळिंबे ॲडव्होकेट, त्यांच्यासोबत श्री मयंक त्रिपाठी, ऋतिका भोईर आणि प्रज्योत हे ॲडव्होकेट म्हणून आहेत. त्यानंतर राज्याच्या प्रतिवादीच्या वतीनं कोण होता? सौ पूजा जोशी देशपांडे, SGP प्रतिवादी क्रमांक 2 यांच्या वतीनं श्री विजय किल्लेदार ॲडव्होकेट, यांच्यासोबत श्री सुमेध S मोडक. बर, कोणाच्या समोर तर माननीय श्री न्यायमूर्ती रवींद्र V घुगे साहेब, त्याचबरोबर माननीय श्री न्यायमूर्ती अभयजे मंत्री यांच्यासमोर ही याचिका मांडली गेली. 3 वेळा सुनावणी. तिसरी सुनावणी 9 मार्चला झाली. आपल्या शिक्षक बांधवांनी ही धडपड केली आणि या धडपडीतून, या प्रयत्नातून जर आपल्या बाजूने, उमेदवारांच्या बाजूने निकाल लागला तर अनेकांचा फायदा होणार या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला. आणि 9 मार्च 2026 रोजी याची अंतिम सुनावणी झाली. दोन्ही बाजूची युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. आता सुनावणी नाही, फक्त निकाल किंवा आदेश राखून ठेवण्यात आलेला आहे. आणि म्हणून येत्या काही दिवसामध्ये हा निकाल येईल. म्हणून मी डायरेक्ट क्लिअर सांगितलं नव्हतं, निकाल आल्यावरच क्लिअर करावं. पण अनेकांचे मॅसेज, अनेकांचे फोन सारखे, सर 9 मार्चला सुनावणी होती, काय झालं. आणि म्हणून पाटील सरांशी, आपले मित्र गीते सर यांच्याशी बोललो, संदीप गीते सर, आणि त्यानंतर मग तुम्हाला याची माहिती, याची अपडेट देत आहे. निकाल, कोर्टाचा निकाल आला, आदेश आल्यानंतर त्याची फायनल अपडेट तुम्हाला नक्कीच देईल. काळजी करू नका की आपल्या पात्रतेसाठी, आपल्या भल्यासाठी आपण पहिल्यापासून लढत आले आहोत. आता कोर्टाचा काय निकाल येतोय त्यानंतर त्याचे पुढची दिशा आपली राहील. अगोदर निकाल पाहू, आदेश पाहू, काय येतोय तो. ठीक आहे,
आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये इथं थांबणार आहोत. मात्र याची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून काय होईल की मला सातत्यानं मॅसेज आणि कॉल येणार नाही, काय झालं. म्हणून या लेक्चरची लिंक जी आहे ती सर्वांपर्यंत शेअर करा. आपल्या सर्वांसोबत आपली शेळके मास्टरमाइंड अकॅडमी सातत्याने आहे. चॅनलवर नवीन असाल एकदा सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.